नमस्कार, पाटील्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी आपल्या किचनमध्ये अरबी फ्राय करणार आहे। ह्या अरबीला आपण आळूचे मुलटे किंवा आळूचे कंद सुद्धा बोलतो। सर्वप्रथम मी आलू उकडून घेतलेले आहेत पाण्यामध्ये। यांना मी उकडताना मीठ टाकलेलं होतं। मी आता याला सोलून घेत आहे। याची पूर्ण साल काढून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे सगळे आलू सोलून घ्यायचे। सगळे आलू सोलून झालेले आहेत। यांना मी आता अशा हाताने प्रेस करून दाबून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे दाबून, जितके तुम्हाला दाबता येईल तितकं दाबून प्रेस करून घ्यायचं ते। अशा प्रकारे सगळे मी दाबून घेते। सगळे आलू प्रेस करून झालेले आहेत। यांना मी या भांड्यामध्ये टाकून घेते आणि यावर सगळे मसाले टाकणार आहे। ज्याप्रमाणे आपण मच्छीला मसाले लावतो त्याचप्रमाणे याला सुद्धा आपण मसाले लावून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकून घेते। मीठ आपण उकडताना सुद्धा टाकलं होतं, त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच मीठ टाकायचं। हळद टाकून घेते। मसाला टाकून घेते। काश्मीरी लाल मिरची मसाला, गरम मसाला आणि धने पावडर टाकून घेते। हे चांगलं हलवून सगळे मसाल्याला लावून घेणार। यामध्ये तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता किंवा लिंबूही पिळू शकता। जर काही आलू खवखवत असतील तर आमचूर पावडरने किंवा लिंबाने ते खवखवणार नाही। चांगल्या प्रकारे मसाले त्याला कोटिंग झाली पाहिजे। चांगल्या प्रकारे लावून झालेले आहेत। इथे मी एक डिश घेतलेली आहे, त्यामध्ये मी आता रवा घेत आहे 2 चमचे। ज्याप्रमाणे आपण मच्छी फ्राय करतो रवा तांदळाचं पीठ लावून, त्याचप्रमाणे हे सुद्धा मी फ्राय करणार आहे। 1 चम्मच तांदळाचं पीठ ऍड करत आहे यामध्ये। सुद्धा मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि काश्मीरी लाल मिरची मसाला टाकणार आहे थोडासा, व तिखट मसाला सुद्धा थोडासा टाकून घेणार आहे। म्हणजे आपली जी वरची कोटिंग असते ती सुद्धा छान चवदार लागते। हे बघा, आणि मग यामध्ये मी डीप करून ते फ्राय करून घेणार आहे। गॅसवर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते।
अरबी मी अशा प्रकारे रव्यामध्ये डीप करून घेतलेली आहे. ही मी यामध्ये सोडत आहे. ज्याप्रमाणे आपण मच्छी डीप करून घेतो त्याप्रमाणे अरबी सुद्धा डीप करून घ्यायची. दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची तिला. मीडियम गॅसवर मी फ्राय करून घेते. पलटी करून बघूया तिला. हे बघा, अशा प्रकारे दोन्ही बाजूनी ती छान फ्राय करून घ्यायची. हे बघा, एक बाजू फ्राय झालेली आहे. दुसरी बाजू पण आपण अशाच प्रकारे फ्राय करून घेऊया. आपण हिला पलटी करून बघूया फ्राय झाली आहे की नाही ते. हे बघा, दुसरी बाजू सुद्धा छान फ्राय झालेली आहे. प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. छान अशी अरबी फ्राय तयार आहे. तुम्हाला जर माझी अरबी फ्राय करण्याची रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.